थंडी नको जबरदस्त. हा ध्वनी तू कुठे आली आहे? थंडीत आली आहे. थंडी कुठे आहे बरं? वा भीती नाही वाटत ना? येस प्रियंका बघा माझ्या बाजूला बघ. आपण जाणार आहे मिनी स्वित्झर्लंडला. बरोबर. पण आपण इकडनं गाडी जाणार नाही. बरोबर. युनियनचा डॉक्टर आता आपण मागवलं घोडे. ओके घोड्यावर बसून जायचा. ध्वनी काय बोलते? कशाला पप्पी देते सगळ्यांना? काय लावलंय? लिप बाम लावलंय. कोणाला व्हाईट पाहिजे, रेड पाहिजे, कोणता पाहिजे? लवकर आहे, लवकर आहे, लवकर आहे. तू सिलेक्ट करा. आणि ही आहे स्वर्ग. ओ माय गॉड. चलो लव यू या. नाचा रस्ता खूप खतरनाक आहे. अरे बापरे त्याच्यामध्ये जबरदस्त भीती आहे बघ. ध्वनीला तर त्या ह्यांनी ज्यांचं घोड्या त्यांनी उचललाय. ही जर्नी स्टार्ट होते आणि आपला व्लॉग ट्रॅव्हलिंग वाला रिअल व्लॉग आजपासून स्टार्ट होतोय. आता आहे आपला ट्रॅव्हल व्लॉग स्टार्टेड. रस्ते एक नंबर आहेत. आता मी रोड बघत होतो फुल एकदम कसे रे दळणवळण आहे. दळणवळण सुंदर असे रस्ते. आणि आपण कुठेतरी जन्नत मध्ये आलेत ना. रात्रीचं असं वाटतं आपण कुठेतरी स्टार्स मध्ये. गाईज फायनली 4:21 झालेत आणि आम्हाला फायनली दिसलेला आहे बर्फाचा डोंगर. आणि दोन प्रियंकाला सगळ्यात पहिला दिसला. प्रियंका यस. लाईव्ह मध्ये फर्स्ट एक्सपिरियन्स होता. आम्ही रात्रभर जागल्यात. रात्रीचे ना पहाड झाली. पहाड मला तर रात्री कळणार नाही पण खूप भारी असा एक्सपिरियन्स आहे. आणि फुल मोठा आईस एज आम्हाला दिसलेला आहे. गाईज म्हणजे हात शिवरतात. आमचं कॉटेज आलंय. हाय आमचं आजचं लोकेशन. शिवर होता तर मी काहीच नाही घातले मास्क येते. पण हा आपला बंगलो आहे आणि एकदम एक्झॅक्ट समोर आपल्याला आईस म्हणजे बर्फाचा डोंगर दिसतोय. चला मी ठेवतो. जबरदस्त एसी आहे. एसी बोलतो. हा थांब सोनू थांब. थंडी नको जबरदस्त. हा हे तिला जाम थंडी लागली. अरे पण हे हीटर कसं चालू? माझे बोन आता पातळ व्हायला लागले. ये तिला दोन्ही ऐक थांब इथे बघ. दोन्हीला राग येतो बघ. ऐक ना ओय दोन्ही तुला हे सांगतो प्लॅन सांगतो आताच काय. लवकर बघ. हे चल आपण जाऊ. हा ऐक मी काय बोलतो. आता आपला प्लॅन काय माहितीये. आपल्याला आता घोड्यावर बसून मिनी स्वित्झर्लंड करायचंय. ओके एकदम भारी एरिया. ऐक आणि आपण नंतर तिथे ऐक ना छोटे छोटे युनिकॉर्न. हा तुला बघायचं युनिकॉर्न. हा आणि सो नमस्कार मित्रांनो मी अनिकेत पाटील आणि तुमच्यासाठी घेऊन आलो एक नवीन व्हिडिओ अनिच्या ध्वनी चॅनलवर. देन हाय वहिनी. तर आम्ही लोक कुठे आहेत? आम्ही लोक पोहोचल्यात आपल्या डेस्टिनेशन वरती. आणि डेस्टिनेशन आहे आपलं पहिलं डेस्टिनेशन. कोणतं आहे गाईज? पहिलं डेस्टिनेशन कोणतं आहे आपलं? पेलगामला आहेत आम्ही लोक. आणि हा आमचा सगळ्यात पहिला स्टे, पहिलं आमचं लोकेशन्स. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट आम्ही ज्याच्यासाठी इकडे आलेले होते तो आहे ही सीन. ऑसम. हेच आम्हाला बघायचं होतं. ऍक्च्युअली काल रात्री काहीच समजत नव्हतं आम्हाला पण आता समजलंय. हे चल ब्रेकफास्टला जाऊ. ब्रेकफास्टला. आणि हे बघ ध्वनी हाय. पण तू कुठे आली आहे?
थंडी झाली आहे. आणि थंडी कुठे आहे बरं? वाव, हे बघा आमचं लोकेशन. आजचं आमचं पहिलं लोकेशन हे आहे आणि ध्वनीचं घर आहे. वाव, आणि ध्वनीने हे डेस्टिनेशन निवडलेलं आहे. आम्ही लोक आहेत या डेस्टिनेशन वरती. हाय प्रियंका, गुड मॉर्निंग. वाव, फुलू. आमचं लोकेशन कसं वाटलं तुम्हाला सगळ्यांनी लगेच सांगा. बेलगाम मध्ये आमचा बंगलो तुम्हाला सगळ्यात पहिला दाखवतो. हा आहे आमचा सुंदरसा बंगला व्हॅली. इकडे आहे आमची हॉल आहे. इकडे आहे आमचा फर्स्ट फ्लोर, म्हणजे फर्स्ट फ्लोअरला जाण्यासाठी वरती रूम्स आहेत. हाय आमचा जाकीर. हाय जाकीर. जाकीर आमचा आज सगळं सांभाळणार आहे, आम्हाला घेऊन फिरणार आहे. हे आहे दादाची रूम. हाय दादा. ही दादाची रूम आहे, सगळी विस्कटली आहे. त्याच्यानंतर इकडे आहे चिरागची रूम. ही आहे चिरागची रूम. आणि त्याच्यानंतर ही आहे आमची रूम. तर आम्ही लोक आहेत. आणि हे आमचं किचन. किचन मध्ये एव्हरीथिंग आम्हाला पाहिजे ते सर्व गोष्टी आहेत. आणि सगळ्यात सुंदर असा क्षण दाखवतो. हे आहे, आम्ही आता फर्स्ट फ्लोअरला मी चाललोय. ही आहे आमची मिनी रूम. इथे आमची कॉफी, पर्सनल रूम आहे. आणि इथून आमचं लोकेशन आहे. हा माझा पर्सनल रूम आहे. इथे आहे वॉशरूम आणि इकडून आहे आमचं एक दुसरा रूम. तर अशा पद्धतीची आमची रूम आहे. तर कशी वाटली तुम्हाला? आता आम्ही लोक चाललेत ऍक्च्युली ब्रेकफास्टला. मॉर्निंगला आम्ही लोकांनी, दादा किती वाजता पोहोचले आपण? मॉर्निंग आम्ही लोक 5:30ला इथे पोहोचले. आणि आम्ही पोहोचणार होते रात्रीची 1 वाजता, पण मॉर्निंगला पोहोचले. मॉर्निंगला पोहोचल्यानंतर असं होतं की फक्त झोपायचं होतं आणि लवकर उठून निघायचं होतं. पण सगळ्यांनी पहिला आराम करून घेतला. सुंदर आहे, सुंदर. सगळ्यात बोलतात ना, म्हणजे बाहेर आल्यानंतर इथे बघितलं ना, एवढी फ्रेश एअर आहे ना, फ्रेश एअर. ऑसम. म्हणजे अजूनपर्यंत आम्ही लोकांनी डेस्टिनेशन चालू नाही केलंय, पण आता सगळ्यात पहिला हा आमचा लोकेशन होता जिथे आम्ही लोक थांबल्यात. आणि इथून आम्ही चालल्यात ब्रेकफास्ट करायला. आणि इथून मग आम्ही लोक निघणार आहेत समथिंग बघूया, मिनी स्वित्झर्लंड करूया, कुठेतरी करूया, पुढचे सगळे विषय. आणि ही बघा आमची हातू ध्वनी. काय बोलते? कशाला पप्पी देते सगळ्यांना? काय लावलंय? लिप बाम लावलंय. कोणाला सगळ्यांना काय बोलायचंय? व्हिडिओ बघणार ना? बोल, व्हिडिओ बघणार ना? सगळ्यांनी नक्की बघा. आणि इकडचं हे बघा वहिनी. हाय. मस्त वाटतं ना निकेत? तुम्हीच मस्त वाटत. बघा प्रियंका. मला तर फार भयानक. ही आमची प्रियंका आहे. आणि ही आहे आमची मानेचा प्रॉब्लेम असणारी श्रुतिका. हाय श्रुतिका. आणि हा तिचा बाबू टुगू. तर चला आम्ही सगळ्यात पहिला ब्रेकफास्टला चालले. हे चला ब्रेकफास्ट. आता ब्रेकफास्ट झाल्यानंतर ब्रेकफास्ट काय ते पण तुम्हाला दाखवतो. हा फर्स्ट डे आमचा. हा फर्स्ट डे आहे इकडचा. पण आमची 7-8 दिवसाची ट्रिप आहे. 7-8 दिवसामध्ये आम्ही भरपूर लोकेशन्स करणार आहेत. तर या लोकेशन्सला तुम्हाला मी सगळे एक्सप्लोर करणार आहे. पण व्हिडिओमध्ये नक्की राहा. ध्वनी आम्ही लोक खूप मजा करणार आहे. ध्वनीसाठी ॲक्च्युली ध्वनीचं खूप मोठं ड्रीम होतं. तिला ते व्हिडिओज बघून आईज बघायचा होता. हा प्लॅन आमचा अचानक, तुम्हाला तर माहिती आहे जयपूर, म्हणजे आम्ही लोक दुसरा लोकेशन घेतलेलं, पण हा लोकेशन आमचा झालेला आहे. तो अचानक भयानकचा प्लॅन होता, पण आम्ही लोक एन्जॉय करणार आहे. तर व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा. ओके. आईचं जमिनीवर सुद्धा चालतं. दोन्ही ब्रेकफास्ट ध्वनी ते बघ मंकी. इथे सगळे घोडेवाले आहेत घोड्याच्या सवारीसाठी. इथे रेती चालतात बघा कशी.
बंगलोज आहेत, पॅलेस, हॉटेल हिमाल. फिलिंग इतकी छान आहे त्यानं. आपण एंट्री इथूनच घेतली. हो घोडे सगळे. आमचं हॉटेल आलंय ब्रेकफास्ट साठी. मस्त आहे, सुंदर असं. मस्त आहे हॉटेल दिसायला ना, छान हॉटेल आहे. ब्रेकफास्ट खूप सुंदर होता. त्याच्यामध्ये आम्ही लोकांनी चिकन सँडविच, ऑमलेट, हाफ फ्राय, आलू पराठा, त्याच्यानंतर मग चिकन ऑमलेट, त्याच्यानंतर पनीर पराठा आणि फुल ऑमलेट, असं भरपूर काय होतं. टाईम नव्हता पण पटापट खाऊन घेतलं, कारण की भरपूर दिवसांच्या ट्रेनच्या जेवणानंतर आहे ना, आज ॲक्च्युली चांगलं फूड आम्हाला खायला मिळालं. काल आम्ही जेव्हा उतरले त्या हॉटेलमध्ये एक चांगलं जेवण झालं आणि इथे म्हणून आम्ही खाऊन घेतलं. आणि आता निघतात आम्ही आमच्या सवारीला. मी जस्ट आता रेडी झालो आहे. आम्ही लोक निघतात मिनी स्वित्झर्लंडला. ध्वनीसुद्धा रेडी आहे. आता हे जे मागे दिसत होतं आता हे सगळं झाकून गेलं, आता काहीच दिसत नाही. पण आता या साईडला आहे ना एक मिनी स्वित्झर्लंड म्हणून आहे, तर आम्ही लोक चालल्यात मिनी स्वित्झर्लंडला. तर आणि इकडे तुम्हाला लोकल लोकांचं दाखवतो, मच्छी पकडतात छोट्याशा पाण्यामध्ये, छान वाटते एकदम. सर आमची आता पॅकिंग संपलं आहे. इथून पॅकअप करतात आम्ही लोक. आणि इथून आता चिराग सांग बरं पुढचा घेऊ. आता इकडनं आपण जाणार आहेत मिनी स्वित्झर्लंडला. बरोबर. आता पण आपण इकडनं गाडी जाणार नाही. बरोबर. युनियनचा लफड आहे, आता मग मागवलेत घोडे. ओके. आता घोड्यावर बसून जायचा. ओके. त्याची आता बार्गेनिंग करायला लागेल. ओके. युनियन वाल्यानं सगळं लफड. आणि आता आपण इथून हे घर सोडतोय आपण आपलं. हे घर सोडायचं आपल्याला. आणि आता आपण बॅग सगळ्या गाडीमध्ये जातील. बॅग सगळ्या गाड्यामध्ये जाणार आहे. ओके. आणि आता मिनी स्वित्झर्लंडला जायच्या अगोदर मार्केटला फिरायचं आहे, शॉपिंग करू थोडीशी. त्याच्यानंतर मग आपण मिनी स्वित्झर्लंडला जाऊ. ओके. तिथून डायरेक्ट दुसरा स्टे आपला श्रीनगर. ओके. ओके. तिकडनं मग आपण रात्री स्टे करणार, डिनर करणार, कॅम्प फायर करू आणि मग मजा करू. यस. आम्ही लोक आता आल्यात आणि पाठीमागे आपले घोडे पण आलेत. आणि या बाकी घोड्यांची इथे भांडणं लागतात काश्मीरच्या. त्यांचं काहीतरी आपसमध्ये चालू आहे की माझे घोडे का नाही बोलले, माझे घोडे का नाही बोलले. त्यांचं ग्रुपमध्ये डिस्कशन चालू आहे. आता आम्ही लोक बसणार आहेत घोड्यावरती. आणि दोन्हीचे घोडे बघ किती सारे आहेत. लवकर दाखवतो तुला. आपला घोडा बघ रेड. तुला कोणता पाहिजे? व्हाईट पाहिजे, रेड पाहिजे, कोणता पाहिजे? लवकर आहे, लवकर आहे, लवकर आहे. तू सिलेक्ट करा. हा रेड पाहिजे. हाँ इसको लेके आओ. हा पाहिजे दोन्ही. आणि आमची राईड चालू झाली. दोन्ही कसं वाटते? भीती नाही वाटत ना? येस. प्रियंका बघा माझ्या बाजूला बघ. काय बोल मम्माला बोल. टेन्शन नको घेऊ, मी आहे. टेन्शन नको घेऊ. 3 तास. सगळ्यांनी हाय करा. सगळ्यांचे घोडे. प्रियंका टकर टकर टकर. पहिली राईड आहे. दादा आणि अथू. ठंडी आता ध्वनी चेंज झाली आहे. थोड्या वेळानं आम्ही फार वरती आलो, वेलीच्या वरती. ध्वनी चेंज झाली आहे. अथांग आणि दादा आमच्या मागे. आमच्या दोघांची रेस लागली आहे. आणि त्याच्या मागे आहे ध्वनी.
श्रुतिका आहे, तिच्या मागे ध्वनी आहे. खूप सुंदर नजारा आहे ना रे. पण माझ्या थोडं नाकामध्ये हवा जाते तर मला डोकं दुखायला थोडं डोकं दुखते. छान बघा किती मस्त नजारा आहे. फायनली आम्ही मिनी स्वित्झर्लंडला पोहोचलोत. टॉपवरती आहेत. इथे सगळ्यांचे घोडे लागलेले आहेत. इथे घोडे सगळ्यांचे लागतात म्हणजे इथपर्यंत सवारी जी येते. एक्सपिरियन्स सांगू, मजा तर आली, पण जे चढतात आणि जो सीन असतो इकडचा म्हणजे लाईक जेव्हा ही अपर स्टेअरवरती जातात, बापरे एकदम खतरनाक. मोठे रॉक्स, एकदम छोटा रस्ता आणि असं वाटतं आता पडतील ना. आणि आमच्या घोड्यांची थोडी मारामारी पण लागलेली आणि मध्येच एक मोठा सीन झालेला घोड्यांचा आलेला. दोन्ही कशी वाटली? मजा आली? काय केलं घोड्याने? इकडे बघ, इकडे काय केलं घोड्याने? घोडा आहे ना, घोडा मला असा करत होता. देतोय का मी? कसा होता एक्सपिरियन्स? मस्त छान आणि मध्येच कसं झालेलं जेव्हा तो येणारे आणि जाणारे एकत्र भिडले होते, जबरदस्त मजा आली. आता इथे घोडे आम्ही बघतात पुढे काय आहे ते. एंट्री गेट आहे, 15 रुपये टिकट है. अभी तो तूने उनके साथ में भेजा ना. इधर ये है हमारे को 10 बार रुकाने वाला, यही है वो. आणि ही आहे स्वर्ग. Oh my God, just looking like a wow. बलून्स बघितलेत. दोन्ही बोलते मला त्याच्यात बसायचं. मी खेचत आणलं ना. दोन्ही बसायचं तुला ह्याच्यात बसायचंय. ओके, दोन्ही ह्याच्यात बसायचंय. अरे सुनो ना आता दोन्ही हाय कर. हाय. अरे मजा हाय. पकडून राहायचं हा त्याला. फिट, एकदम फिट. सोडायचं हा आणि ललायचं आणि मजा करायची, हसायचं दादाला बघून. हा ए दादा तिला बघून हसायचं. हा आणि तुम्ही दोघं जण हा पिछे बोलो हाय. बेस्ट ऑफ लक. चलो लव यू. या या टका दोघं जण. चेहरा बघ, चेहरा बघ, तुझा चेहरा बघ. काय झालं ध्वनी? ये आली 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 महाराणी आली. इसको लेके जाओ. दादाचे बस झालं. तर आमची राईड आता सगळं इकडचं फिरून झालंय. खूप मजा केली. थोडासा प्रॉब्लेम झाला की प्रियंकाला एक राईड करायची होती, त्याला नाही भेटली. त्याचा मूड थोडासा ऑफ झाला कारण की अंधार होत आलेला आहे. आम्हाला परत एवढंच खालती परत जायचं आहे. तर आजचा दिवस हा असा संपतोय चांगल्या पद्धतीने. आता खालती जाईपर्यंत बघूया अजून काय एक्साइटमेंट आहे. एवढे सगळेजण शोधतात. प्रियंका, ध्वनी आपापली घोडे शोधतात. नाचा रस्ता खूप खतरनाक आहे. अरे बापरे, त्याच्यामध्ये जबरदस्त भीती आहे बघा. ध्वनीला तर त्या ह्यांनी ज्यांचं घोडे आहेत त्यांनी उचललाय. आणि हा बघा आमचा घोडा
फुल मला एवढं खालती असं उतरायचं, एवढा वरून आम्ही उतरतोय. घोडे फारच चांगले शाणे व्यवस्थित. आता पण ध्वनीला आम्ही रिक्स नाही घेतली, ध्वनीला आम्हाला सेफ आणायचं म्हणून ते बोले थोडं चांगला रोड येईपर्यंत आम्ही उचलतो करून. व्यवस्थित उतरून दे रे देवा.